प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आणि खूपच जबरदस्त असा दाखवलेला आहे। मालिकेमध्ये आता प्रियाने नागराज आणि महिपतची मदत घेऊन अर्जुन सायलीचा ॲक्सिडेंट तर घडवून आणलाच आहे, पण त्यासोबत आता इकडे नागराज आणि महिपतने प्रियासोबत जो गेम खेळलेला आहे तो प्रियाने स्वप्नातही विचार केलेला नसतो। असा काही घाणेरडा गेम प्रियासोबत खेळलाय त्यांनी की ज्याच्यामुळे प्रिया आता त्यामध्ये स्वतः पुरती अडकलेली आहे। इकडे नागराज आणि महिपतला पूर्ण खात्री असते की प्रिया आपली मदत घेणार, पण ती आपल्याला काही मदत करणार नाही याची त्यांना 100% खात्री असते। त्याच्यामुळे ज्या ड्रायव्हरचा त्यांनी नंबर दिलेला आहे त्या ड्रायव्हरने आता प्रियाची पूर्णपणे वाटच लावून टाकलेली आहे। आणि अर्जुन सालीच्या अपघातामध्ये प्रियाचाच हात होता हे त्याने सगळ्यांसमोर सिद्ध करून सुद्धा दाखवले। आता हा नेमका सगळा प्रकार कसा घडला, काय घडला, हे सगळं काही आपण आजच्या भागात पाहणार आहोत। त्यामुळे आजचा भाग थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जुनी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असेच येणारे नवीन व्हिडिओज, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील। आणि सोबतच व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका। प्रिया इकडे नागराज आणि महिपतला भेटायला जेलमध्ये गेलेली असते, कारण प्रिया आता पूर्णपणे हतबल झालेली आहे। प्रियाला माहिती आहे की अर्जुन सालीने आता DNA टेस्ट केलेले आहेत आणि ते रिपोर्ट जर सगळ्यांच्या समोर आले तर आपण पूर्णपणे संपलोच। आणि त्यासाठी आता ती नागराज आणि महिपत समोर हात जोडून त्यांच्याकडे मदतीची विनवणी करत असते। आणि प्रियाने आता नागराज आणि महिपतला शब्द दिलाय की एका आठवड्याच्या आत ती त्या दोघांना सुद्धा जेलमधून बाहेर काढेल। आणि त्यासाठी तिने आता सायली आणि अर्जुनचा अपघात घडवून आणण्यासाठी तिने नागराज आणि महिपतची मदत घेतलेली आहे। आता प्रियाच्या ह्या मागणीला दोघं सुद्धा तयार होतात, कारण नागराज आणि महिपतचा प्रियाच्या विरोधात घाणेरडा आणि वेगळाच कट असतो। आता प्रियाला असं वाटत असतं की आपण ह्या दोघांना उल्लू बनवू शकतो किंवा ह्या दोघांचा वापर करून घेऊ शकतो, पण महिपत हा खूपच पोहोचलेला आहे। त्याने प्रियाची नस आणि नस ओळखलेली आहे। प्रिया किती खोटारडी, स्वार्थी आणि धूर्त मुलगी आहे हे त्याला चांगलंच माहिती आहे। आणि त्याच्यामुळे ह्या दोघांनी सुद्धा प्रियाला मदत करायची तर ठरवलेलं आहेच, पण आता प्रियाला उद्ध्वस्त केले त्यांनी। नागराज आणि महिपत आता प्रियाला मदत करायला तर तयार झालेले आहेच। प्रिया मात्र खुश असते, कारण आपलं काम आता हे दोघंच जण सोपे करणार आहेत। आता इकडे प्रिया इकडे वकिलांना भेटायला जाते। तिला फक्त असं दाखवून द्यायचं असतं की आपण नागराज आणि महिपतला सोडवण्यासाठी किती खटापट करतोय। आणि त्यात वकिलांकडून आता हे सुद्धा कळलंय की महिपत यांना जामीन मिळू शकतो, पण नागराज यांना जामीन मिळणं प्रचंड कठीण आहे। प्रिया म्हणते की मी जे सांगेन तेवढंच करायचं आहे, काय आहे ना, स्वतःचं डोकं जास्त वापरू नका। तसंही आपल्याला ह्या दोघांनाही बाहेर काढायचं नाही आहे, फक्त महिपत यांना एका आठवड्यासाठी बाहेर काढा आणि बाकीचा पुढचा प्लॅन मी तुम्हाला सांगते। आता प्रिया नागराज आणि महिपत सोबत डबल खेळी खेळते, पण ऑलरेडी नागराज आणि महिपतने प्रियाच्या विरोधात खूप मोठा डाव टाकलेला आहे, ज्याची प्रियाला आता भणकच नाही आहे। इकडे अर्जुन सालीच्या हाती खूप मोठे पुरावे लागलेले आहेत, त्यात प्रियाची आणखीन एका गुन्ह्याची भर होणार आहे। इकडे अर्जुन आणि सायली दोघं सुद्धा आता घरातून बाहेर पडण्यासाठी निघालेले असतात। आणि त्याच वेळेला प्रिया आता इकडे त्या माणसाला फोन करते, ज्या माणसाला महिपतने आता प्रियाला जो कॉन्टॅक्ट दिलेला असतो तो माणूस आहे म्हणजे महिपतचा माणूस। आता प्रिया त्या माणसाला फोन करून सांगते की ते दोघं आत्ताच घराच्या बाहेर पडलेत, सिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचतील। आणि प्रिया त्यांना तसे फोटोही पाठवते। हे दोघं हॉस्पिटलमधून रिटर्न येत असताना त्यांचा अपघात व्हायला हवा असं प्रियाने सांगितलेलं असतं। आणि तेवढ्यातच अर्जुन सायली हॉस्पिटलच्या बाहेर येतात आणि तो माणूस म्हणतो की हो, ते दोघं सुद्धा आत्ताच हॉस्पिटलच्या बाहेर पडलेले आहेत। प्रिया म्हणते की आत्ताच्या आत्ता काम झालंच पाहिजे। अर्जुन सायलीची गाडी पुढे जात असते आणि त्याच्या मागोमाग हा आता मोठा ट्रक त्यांच्या मागून येत असतो। अर्जुन सायलीला कळते की ही गाडी आपल्याला फॉलो करते आणि त्याच वेळेला आता अर्जुन सायली स्वतःला बचाव करण्याचा प्रयत्न करत असतात, पण ती गाडी इतक्या भरधाव वेगाने येत असते की अर्जुन सायलीला स्वतःला वाचवण्याचा चान्सच मिळत नाही आणि ती गाडी येऊन आता त्या गाडीला ढकलते। पण प्रेक्षकांनो, इथेच आता खूप मोठा ट्विस्ट आहे। त्या गाडीने अर्जुन सायलीचा अपघात तर घडून आणलेला आहे, पण महिपतने त्या माणसाला सांगून ठेवलेलं असतं आधीच की हा अपघात घडून आणायचा, पण त्या दोघांना काही व्हायला नाही पाहिजे। कारण आता महिपतचा आणि नागराजचा प्लॅन असतो की या सगळ्यामध्ये प्रियाला अडकवायचं असतं। त्यामुळे महिपतने त्या माणसाला सांगून ठेवलेलं असतं की अपघाताच्या वेळी ते दोघं सुद्धा वाचले पाहिजेत, म्हणजे तुला सुद्धा जेलमध्ये जाता येणार नाही, तुला शिक्षा होणार नाही, पण ही सुपारी तुला त्या मुलीने दिली म्हटल्यानंतर ती मुलगी मात्र ह्या सगळ्यामध्ये अडकली पाहिजे। आता महिपत नागराजचा प्लॅन पूर्णपणे वर्कआउट झालेला आहे। इकडे अर्जुन आणि सायलीचा अपघात झालेल्याची न्यूज सगळीकडे पसरलेली असते। प्रिया ती न्यूज पाहते आणि धावतच बाहेर येते आणि म्हणते की अश्विन हे बघ काय झालं ते, आणि ती खूपच रडायला लागते। अश्विन म्हणते की काय झालं तर मी का रडतेस, आणि अश्विन आता प्रियाच्या हातातील तो मोबाईल घेतो आणि त्या मोबाईलमध्ये आता ब्रेकिंग न्यूज असते, ती म्हणजे अर्जुन सायली यांचा भीषण अपघात आणि त्या दोघांचाही मृत्यू झालेला आहे। ही न्यूज ऐकून आता अश्विन आणि घरातले सगळेच हादरलेले आहेत। अश्विन म्हणतो की हे सगळं काय आहे, आणि त्याच वेळेला आता अस्मिता, कल्पना सगळेच रडायला लागलेले असतात। अश्विन म्हणतो की थांबा, असं काही झालं नसेल, असं कसं होऊ शकतं।
आणि आता प्रिया जोरजोरात रडते आणि म्हणते की अरे अर्जुन, अश्विन, काय झालं हे? सायली आणि अर्जुनचा अपघात, आपल्याला सोडून गेले ते, आणि ती खूपच आता मोठा ड्रामा क्रिएट करते. प्रतापला मात्र ठाम विश्वास असतो की असं काहीच होणार नाही. प्रताप म्हणतो की अशा फालतू बातम्यांवरती विश्वास ठेवू नकोस, माझा अजिबातच विश्वास नाही आहे. कल्पना, स्वतःला सावर, असं काहीच होणार नाही आहे. मला रडतच असते तेव्हा तेव्हा आता प्रिया म्हणते की बाबा बाबा, ही न्यूज आलेली आहे, त्या न्यूजमध्ये सरळ सांगितलं की अर्जुन आणि सायली राहिलेले नाही आहेत. आणि कल्पना अजूनच खचून जाते. त्यावर प्रताप म्हणतात की प्रिया बस, तन्वी बस कर. आणि आता प्रताप म्हणतात की अश्विन, चल आपण आत्ताच्या आता निघूया. आणि दोघंसुद्धा आता ज्या ठिकाणी अर्जुन सायलीचा अपघात झाला त्या ठिकाणी हे दोघंसुद्धा जायला निघालेले असतात. पण त्याच वेळेला अर्जुन आणि सायलीने आता जबरदस्त अशी घरामध्ये एंट्री घेतलेली आहे. अर्जुन सायली आता दोघंसुद्धा सुखरूप घरी आलेले असतात, कारण त्या अपघातामध्ये अर्जुन सायलीला थोडीशी दुखापत झालेली असते, त्यांना काही झालेलं नसतं. अर्जुन सायलीला बघून दोघंही खुश आहेत, सगळे खुश आहेत. कल्पना म्हणते की अर्जुन सायली, तुमचा अपघात आणि ही न्यूज. अर्जुन म्हणतो की ती न्यूज खरी आहे मम्मा, पण आम्हा दोघांनाही सुदैवाने काहीच झालेलं नाही आहे. आता हे सगळं बघून सगळ्यांना खूप आनंद झाला की अर्जुन सायलीला काहीही झालेलं नाही आहे. पण प्रियाच्या मात्र चेहऱ्यावरचा रंगच उडालेला आहे न्यूज ऐकून. अश्विनचं मात्र प्रियाकडे चांगलंच लक्ष असतं आणि सायलीला सुद्धा कळतं की आपण घरात सुखरूप आलेलं बघून प्रिया मात्र खुश नाही आहे. प्रिया लगेच म्हणते अरे, तुमचा अपघात झाला होता, मग तुम्ही त्याच्यातून वाचलात कसे? सायली म्हणते की का, तुला आम्ही वाचायला नको हवे ते का? तुला आनंद झालेला दिसत नाही आहे. प्रिया म्हणते की नाही ग सायली, असं नाही आहे, मला का आनंद होणार नाही आहे? तुमच्या दोघांचा जीव वाचला ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आता ह्या सगळ्यांचं बोलणं चालू असतं आणि प्रिया लगेचच तिथून बाहेर येते आणि ती त्या माणसाला फोन करते, ज्या माणसाला प्रियाने सुपारी दिलेली असते आणि ते काम पूर्ण झालेलंच नाही आहे. प्रिया म्हणते की पैसे घेतले आणि काम पूर्ण झालं नाही, ती दोघंच्या दोघं सुखरूप घरात आलेली आहेत आणि तुम्ही काय केलं हे? प्रिया प्रचंड भडकलेली असते, कारण प्रियाचा हा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झालेला आहे. पण प्रियाचं हे बोलणं चालू असतं त्याच वेळेला अर्जुन सायली तिच्या मागावर येतात. सायली म्हणते की प्रिया, कोणाशी बोलतेस? कोणाला फोन केलायस? आम्हाला मारण्याची सुपारी तूच दिली होतीस ना? प्रिया लगेच फोन ठेवते आणि म्हणते की अगं सायली, काय म्हणतेस तुम्हाला मारण्याची सुपारी मी का देईन? तुम्ही कसले आरोप करताय माझ्यावरती? प्रिया लगेच म्हणते की अरे अश्विन, बघ ना, हे दोघं जण माझ्यावरती काय आरोप करतात ते. ह्या दोघांना मारण्याची सुपारी मी दिली होती असं म्हणते ही सायली. सायली म्हणते की खरं तेच बोलते, कारण आम्ही घरामध्ये सुखरूप आलो हे तुला बघून आनंद झालाच नाही प्रिया. याचा अर्थ असाच होतो की तू सुद्धा आमच्या मरणावर टपली होतीस ना? प्रिया आता इकडे घाबरलेली असते. प्रियाला काय करावं काहीच कळत नाही आहे. पण इकडे सायली म्हणते की येत्या 24 तासामध्ये मी शोधून काढणार आहे या अपघातामागे कोण होतं, हे नेमकं कोणी घडून आणलं. कारण हा फक्त अपघात नव्हता, हा घातपात होता आणि आम्हाला हे चांगलंच माहिती आहे. त्या माणसाने हे सगळं मुद्दाम घडून आणलं होतं. गेले कित्येक वेळ तो आमच्या मागावर होता. याचा अर्थ त्याने हा अपघात मुद्दाम घडून आणला आहे आणि मला खात्री आहे की या सगळ्यामागे फक्त आणि फक्त तुझाच हात आहे आणि मी येत्या 24 तासामध्ये ती गोष्ट मी शोधून काढणारच आहे. तर इकडे ज्या माणसाने अपघात घडून आणला होता तो माणूस आता इकडे पोलिसांच्या हाती लागलेला आहे. राज आणि महिपतने प्रियाच्या विरोधात केलेला जो कट असतो तो त्यांचा पूर्णपणे सक्सेसफुल झालेला आहे, कारण त्यांना ह्या सगळ्यामध्ये प्रियाला अडकवायचंच असतं. आणि त्या माणसाने त्या पोलिसांना सांगितलेलं आहे की याच मुलीने मला त्या दोघांचा अपघात घडून आणण्यासाठी सुपारी दिली होती, तिनेच मला पैसे दिले होते. आणि प्रियाचा कॉल रेकॉर्ड त्या माणसाकडे रेकॉर्ड झालेला असतो आणि त्याने तो पुरावा म्हणून आता इथे पोलिसांना दाखवलेला आहे. आणि प्रिया आता ह्या सगळ्यामध्ये पूर्णपणे फसलेली आहे. प्रिया तर खरं तर ह्या सगळ्यामध्ये नागराज आणि महिपतला अडकवणार असते, पण ती मात्र स्वतःच या सगळ्यामध्ये अडकलेली आहे. आणि अर्जुन सायलीच्या विरोधात त्यांना मारण्याची सुपारी देण्याच्या अगेन्स्टमध्ये आता प्रियाला सुद्धा अटक झालेली आहे.